जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज. जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. कुठे अतिवृष्टी तर कुठे पाऊस गायब. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात शेतकरी अडचणीत. पिकांची वाढ खुंटली. जळगाव जामोद संग्रामपूर. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी पिकांची स्थिती बिकट झाली असून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कमालीचा घाबरला आहे. जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली तर कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. जूनमध्ये चांगला पाऊस झाला असता तर कापूस, तूर, मका आणि सोयाबीनच्या वेळेवर पेरण्या पूर्ण होऊन पिके जोमात आली असती. पावसाचा लहरीपणा आणि दीर्घखंड. जूनचा पूर्ण महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात केवळ 2-3 पावसाच्या सरी आल्या. त्यानंतर 30-31 जुलै दरम्यान मुसळधार जोरदार पाऊस पडला. परंतु या जोरदार पावसानंतर तब्बल 18 ते 20 दिवसांचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. 30-31 तारखेच्या एकाच पावसाने धरणे तुडुंब भरली असून पुढील साठवणुकीसाठी पाणी उपलब्ध झाले असले तरी शेतातील उभी पिके मात्र पावसाच्या प्रतीक्षेत कोमेजून जात आहेत. बियाणे बोगस, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आदी पिकांची पेरणी करून 2 महिने उलटले आहेत, मात्र पिकांची योग्य वाढ झालेली नाही. कापसाचं व सोयाबीनचं बियाणे योग्य दर्जाचं नसल्याचा आणि पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या भागात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि रोगांमुळे पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. देवाचा दिया सरत नाही, शासनाचा दिया पुरत नाही. शासनाकडून मिळणारी मदत अपुरी पडत असून निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. देवाचा दिया सरत नाही आणि शासनाचा दिया पुरत नाही, अशीच काहीशी व्यथा सध्या या भागातील शेतकरी मांडत असून प्रशासनाने तात्काळ पीक पाहणी करून आर्थिक मदत व उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.